नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील शेळके स्वागत करतो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आमच्या इकडं आज खूप दणदणीत पाऊस झाला होता आणि पाऊस झाल्यानंतर जे समोर आहे नाला जसं वाहतो ना तसं वाहत होतं खूप सारं पाणी आणि मामा खात होते मस्तपैकी शेंगदाणे. मी समोर तर खूप असे गाड्याची ट्रॅफिक पण जाम झाली होती. परवा टाकलेल्या तप्पडमुळं आपल्या मेडिकलमध्ये पाणी काहीच नाही आलं. थोडं येत होतं मागून, पण मग ते पण थोड्या वेळाने बंद झालेलं, कारण ते साचलेलं पाणी होतं ते सुद्धा बंद झालं. मग आता कसं मेडिकल एकदम भारी दिसतंय. समोर ट्रॅफिक असल्या कारणाने आम्हाला आज पेशंट काहीच नव्हते. नंतर थोडा वेळ बसलो आम्ही तसंच. दादा चालू होतं रिचार्जचं वगैरे. मग आता नंतर आपलं मग कसं दिसतं मेडिकल एकदम चकाचक ना. आणि पहिल्यापेक्षा खूप जास्त आता मेडिकलमध्ये माल भरला असल्यामुळे आम्हाला येण्या-जाण्यालासुद्धा असं मेडिकलमध्ये खूप त्रास होतो. आत्ता पाहिलं तसं म्हणलं तर आता ते पण गरजेचं आहे मेडिकलमध्ये माल. आता मेडिकलला आपल्याला वाढून पण घ्यायचं आणि मेडिकलचं नाव जे थोरात आहे ते पण आता चेंज करायचं. त्यानंतर मला दिसलं एक छोटंसं बेडूक, जे की पावसाळ्यामुळे इकडं-तिकडं हिंडत होतं. पावसात काय मी वरतून ढगातून पडला असं आम्हाला आई ते म्हणायचे. त्यानंतर लाईट वगैरे गेली सगळीकडची. तर आता झाली सकाळ. आपण निघालो मंदिराकडं, जसं की आपलं रुटीनचं आहे. सकाळी 7 वाजता मंदिराकडे निघालो. मंदिराकडे जाताना आपल्या म्हणजे सोबतच ज्या काही आपल्या मेडिकलच्या चाव्या आहेत त्या आपल्यासोबतच राहतात. तर निघालो आपल्या हनुमान मंदिराकडं दर्शन वगैरे घ्यायला. तुम्हाला माहीत आहे का हे हनुमान मंदिर? नक्कीच कमेंट करून सांगा. हनुमान मंदिराच्या तिथं गेल्यानंतर आणि नंतर मेडिकलवर गेल्यानंतर खूपच भारी वाटतं. असं म्हणजे फ्रेश वाटतं. ज्या दिवशी मंदिरात नाही गेलो त्याच थोडं गिल्टी फील येऊन जातं. त्यानंतर आलो मंदिरात, दर्शन वगैरे घेतलं. ऑलरेडी माणसं पण होती खूप. बाकीच्या माणसांना दर्शन घेऊन दिलं. मी घेतो दर्शन. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, सपोर्ट तेवढा नक्कीच मला करा. त्यानंतर दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर मी सरळ इकडे गेलो महादेव मंदिरात. तिथंच आहे महादेव मंदिरात, नंदीच्या पाया पडलो. त्यानंतर महादेव मंदिरामध्ये गेलो, तिथं पाया पडलो. तुम्ही पण पाया पडून घ्या, तुम्ही पण मूर्ती बघून घ्या. एकदम मस्त अशी आज सजावट करून ठेवलेली ती मूर्तीवर. रोज असं बघायला भेटत नाही. तसंच मग जाता मेडिकलवर आपल्याला गणपती मंदिर पण लागतं. गणपती मंदिरात जाऊन गणपती मंदिराचे दर्शन, गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं. मला गणपती बाप्पा मोरया कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. आणि गणपती बाप्पाचे आगमन आता लवकरच होणार आहे. तर नंतर तिथंच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथं पण गेलो. नंतर मेडिकलवर आलो. खूप सारा राडा होता आणि तुम्हाला हे काय केलं मागं, तर काही नाही. नंतर देवपूजा केली आपल्या काउंटरमध्ये वगैरे. सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर आला माझा भाऊ संदीप दादा. त्याच्यासोबत मस्त ग्रॅज्युएटची चहा पिली. त्यानंतर पाहिलं एक च्युइंगम काढून, तर त्यात काहीच नाही, नुसतं हवा भरली. हे सेंटर फिश कंपनी एक तर पहिलंच महाग लावते आणि त्यात नुसते फुसके. हे काय कामाचं आहे का? आणि त्यात ह्यो गडी मस्त खात होता. नंतर इथं परत दुपारी पण पाऊस